मान्य करावं लागेल. तर पालकांनी सुद्धा जाणीवपूर्वक दादा लक्ष दिलं पाहिजे. कारण आम्ही जर सुट्टी दिवशी येत असू आणि जर विद्यार्थी मुलं बघून जर आम्हाला जात असतील तर ते काय योग्य नाही मॅडम, बरोबर का? 5 मिनिटं येईल. आता काही पालकांची झाली होती, त्यांनी मला फोन केला तर या शिकवा. तर आजची परिस्थिती अशी आहे की शिक्षणाचे पर्याय नाही. आणि म्हणून मी सांगतोय की लॉकडाऊन मध्ये सुद्धा मॅडम मी प्रत्येकाच्या घरी जायचो. हा, आणि दादांना सुद्धा माहिती आहे, त्यांची सुद्धा विद्यार्थी होते. लॉकडाऊन मध्ये सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांच्या घरी जायचो. काही वेळेला सुरेश भाऊंच्या घरामध्ये सुद्धा आम्ही शाळा भरवल्या. इथं मॅडमांच्या इथं सुद्धा मुलांना घेऊन आम्ही बसायचो. का तर मुलांचं नुकसान होते. आज सुद्धा आम्हाला वाटतंय मॅडम मुलांचा बेस कच्चा राहू नये. आणि म्हणून जी मुलं अप्रगत आहेत त्यांच्यासाठी आम्ही खूप मॅडम आणि मी प्रयत्न करतोय. पण पालकांची साथ पाहिजे. मी म्हणतोय सहलीचं राहू तिकडं, बाकीचं राहू दे, पण जे बेस आहे तो कच्चा पाय आहे तो मात्र आपल्याला पक्का केला पाहिजे. त्याशिवाय आमचं तर माझं तर किंवा मॅडमांचं समाधान होणार नाही. आम्हाला झोप लागत नाही. काय वेळेला जर विद्यार्थी एखादा अप्रगत राहिला आणि मागे राहायला लागला तर मला तर अक्षरशः झोप लागत नाही. हा विद्यार्थी का बघाय, कारण कालच मीटिंग झाली आमची ऑनलाईन साहेबांच्या बरोबर. काही शाळेमध्ये आता आपल्या शाळेची परिस्थिती चांगली आहे, सगळ्यांना माहिती आहे, ज्ञात आहे की तालुक्यात आपली नावाजलेली शाळा आहे. पण तरी सुद्धा जे काही दहावीसारखे विद्यार्थी ते गेलेत, पुन्हा आपल्या शाळेमध्ये आले. मग त्या शाळेमध्ये गेल्यानंतर प्रगती त्यांची कुठली. आता कालच एक ऍडमिशन आले, पाटील मॅडम माहिती आहे, हसन आणि ते पुन्हा आपल्याकडे म्हणजे अशी काही मुलं आहेत. आता काल अनेक मुलगी आले मला, अशी 4-5 मुलं अशी की बाहेर नाही आला लागले. मग त्या मुलांना तयार करणं आपलं काम. आता दादाला माहिती आहे, मी काल शिपाचं उदाहरण सांगितलं. मी शिपाला दररोज येताना ते कुठून वाटेगावरून मॅडम ते कुठून यायचं आणि घेऊन यायचं. आणि त्यांनी काय केलं, आपल्या त्या उर्दू शाळा की नाही तिकडे पुण्याला गाठलं. म्हणजे अवस्था किती आहे बघा. तर 4थीच्या विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचं की तुमच्या अभ्यासात सातत्य ठेवा. सर बोलले मॅडम बोलवते त्यांच्या अभिमन्यू फायद्यासाठी नाही, कोणाच्या फायद्यासाठी आहे, तुमच्या. माझा एकच संदेश आहे की सरांना किंवा आपल्या आई वडिलांना पहिल्यांदा जाणायला शिका. ते का सांगताय, त्याची तळमळ काय आहे, पोटतिडीक काय आहे, आणि मग तुमची प्रगती होईल. त्याशिवाय प्रगती होणार नाही. मी यातून एवढं सांगतोय 4थीच्या विद्यार्थ्यांना की तुम्ही लॉकडाऊन बघितला, तुम्ही ऑनलाईन शिक्षण, यांच्या काळामध्ये सगळं लॉकडाऊन ऑनलाईन शिक्षण. आता मी सुद्धा मॅडम ज्या वेळेला शक्य आहे त्यावेळेला गुगल मीटवर यांची मिटिंग घेतात. तुम्हीच बघितलं जॉईन होता परवा, गुगल मीटवर झूमवर मी मिटिंग घेतोय. काय तर यांचे नुकसान होणे, मुलं त्यांना खेळायला व्हावं पाहिजे. इथे घेऊन पुन्हा 2-3 तास घेण्यापेक्षा गुगल मीटवर घेतलं तर मुलांची प्रगती समजते. गुगल फॉर्मवर मॅडम प्रश्नपत्रिका मी स्वतः तयार करतोय आणि त्याला टाकतोय. त्यांचं कुठंपर्यंत प्रगती आहे, पुन्हा त्याचं डेव्हलपमेंट व्हावी. आमचं मत आहे 4थी पर्यंत व्हावं, त्यांचं शिक्षण पुढे झालं पाहिजे. आणि काही शाळांमध्ये आता मी प्रत्येक पालकाला सांगतो, संगणक हाताळायला किती, मी प्रशांतला सांगितलं त्या मॉडेल स्कूल म्हणतो तुमच्या त्या दोन्ही मुलींच्या हातात किती वेळा संगणक हातात दिला हाताळायला ते बघा. तिथं जाऊ मॉडेल स्कूल मध्ये मग 40वर संगणक आहेत दादा, पण एक संगणक त्याच्या हातात नाही. आता मी विनंती करतोय की आपल्या शाळेमध्ये अजून 4-5 संगणक असू देत. मी सगळ्यांना, मी आणि मॅडम मिळून सगळ्या मुलांना संगणकाचं प्रशिक्षण देईन. त्यातल्या 4थीतल्या मुलांना विचारायचं फोल्डर वगैरे तयार करणे, डिलीट मारणे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवले. आता पुढचं काही गोष्टी आहेत पण ते परीक्षेअभावी वेळेअभावी थोडंसं हे होतंय. पण तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय दादा की त्यांच्या हातामध्ये संगणक जाऊ नये. आज ही ऍडव्हान्स पिढी आहे, 21व्या शतकातली पिढी आहे. त्यांना फळवारी फळ्याचं प्रशिक्षण देऊन उपयोग नाही मॅडम. त्यांना कसलं ट्रेनिंग द्यायला पाहिजे, जे ऍडव्हान्स आहे, जागतिक दर्जाचं आणि भविष्यवेधी शिक्षण दिलं पाहिजे, हे माझं मत आहे. आणि त्यासाठी तुम्ही बाळांनो तयार राहिलं पाहिजे. आता पहिल्यांदा शासनाचं मत काय आहे, पहिलं मातृभाषा व्यवस्था आली. निपुण महाराष्ट्र जे आहे ती मातृभाषा आणि गणित येण्यासाठी आहे. मग इंग्रजी शिका. आमच्या पहिलीला आता सीबीएसई पॅटर्न मॅडम लागू झाला कालपासून. जे पहिली आता सीबीएसई पॅटर्न आहे, पण तो लागवायच्या अगोदर आपल्याला मातृभाषा किती. आज सीबीएसई पॅटर्न जाणाऱ्या मुलांना मॅडम मराठीमध्ये किती वाक्य लिहायला येतात, किती येते त्यांना बघा. कारण ही खंत आहे, मराठी कळलं तर तुम्हाला इंग्लिश करणार आहे. आणि आपल्या इथं तसं अवस्था नाही. आपल्या इथं काय वाटायला लागले प्रत्येकाला, माझं मुलं इंग्लिश सीबीएसईला गेलं म्हणजे पुन्हा ते इकडे आले की माहिती आहे. काही मुलं मधनं सोडून इथं शाळा दादा आले आणि त्यांची अवस्था एकदम पुढं ना पुढं आणि ना मागं. आता मनस्वीच्या मम्मींना माहिती आहे, मनस्वी पहिल्यांदाच मला वाटतं इंग्लिश मिडियमलाच होती. आमचं सगळं बघितलं तर मनस्वीच्या मम्मीने धाडसी निर्णय घेतला आणि त्यांना मला वाटतं समाधान आहे काय मला वाटत नाही. म्हणजे आम्ही काय ती हे करणार आहे, कारण तुमचं मत तुम्ही प्रकट केलं पण आम्हाला अजून सुद्धा तिला द्यायचं होतं. काही वेळेला त्याला माहिती आहे पालकांची पण काही. आता तुमची मी वैयक्तिक काय नाव घेत नाही. पालक आता कालच मी आलो तर ते एक लग्न होतं आणि बाहेर एक लग्न होतं. पालक बघा, शेजारचं लग्न आहे किंवा बारसा आहे, तिथलं एक सवय आहे मॅडम, शेजारच्या बारशाला पण दिवसभर ते मुलगा तिथं जेवाय पण ते ठीक आहे किंवा ते, पण इथं सवय कशी आहे, दिवसभर आमच्या शेजारचा कार्यक्रम आहे, दिवसभर
ठेवून उठून लग्नाला 3ची वेळ आहे. मी इथं 10 वाजता 11 वाजता आलो. माझी गाडी पंक्चर झाल्यामुळे मी 11 वाजता आलो. 11 वाजता आलो. मी व्हॉट्सअपला सगळ्या सूचना पण टाकले 7 वाजता. पण बऱ्याच पालकांनी बघितली ते सुद्धा. आता विघ्नेश वगैरे येऊन गेली, पण काही मुलं इथं समोर असून सुद्धा मी इथं आलं नाही. मला ते खंत वाटते. तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला हे घडायचं आहे, बिघडवायचं नाही. आपल्याला पिढी चांगली करायची आणि त्यासाठी तुम्हीच तुमची आणि पालकांची साथ पाहिजे. जरी पालक म्हटले तरी तुम्ही मागे लागून जाऊ नका. तर लग्न, माती किंवा बाकीच्या गोष्टी तुमच्या नाहीत, त्या पालकांचे. ते पालकांनी तिकडे लक्ष द्यायचं. समजलं का? तर मला माझा एक संदेश आहे 4थीच्या विद्यार्थ्यांना, तुम्ही 5वीत जात आहात, तुम्हाला निरोप आम्ही देतोय. पण हा निरोप नाहीये, अजून सुद्धा तुमच्यामध्ये ज्या अवघड निपुण भारत मधल्या ज्या कृती म्हणजे तुमच्यामध्ये अवगत नाही ते अजून पूर्ण करायचे. तुम्ही काय करायचं आहे, आम्ही बरोबर तुम्हाला त्यासाठी आम्ही मॅडम मी प्रत्येकाला वही देणार आहे आता. आणि उद्यापासून त्या वहीमध्ये तुम्ही 15-3 आठवडे आम्ही ज्या कृती सांगणार त्या पूर्णच करायचे. मी तुम्हाला वही गिफ्ट देणार आहे, पण त्याबरोबर तुम्हाला ते काम पण देणार. तर मी एक अभिवचन देतो की हा वर्ग आमचा मॅडमनी आम्ही किंवा या दोन्ही मॅडमनी, पाटील मॅडमनी लक्ष दिल्यामुळे आज हा प्रगतीपथावरचा वर्ग आहे. मला 100% माहिती आहे की हा म्हणजे 11च्या 11 मुलं आमची अगदी चांगल्या जिथं जातील तिथं आमची मुलं चमकणार आहेत. एवढंही अभिवचन देतो. काही वेळेला तुम्हाला चुकून मी बोलला असेल किंवा मॅडमने काहीतरी म्हटलं असेल, ते तुमच्या हितासाठी आहे. ते इथं सोडून द्यायचं त्या 4 भिंतीच्या आणि आपले स्नेहाचे हे बंध जे आहेत ते राहिले पाहिजे. तर काही मुलं आम्हाला सारखं भेटत आहेत 5वीची. तुम्ही 5वी जरी गेलास तरी आमची जात, तुमच्या शंका विचारा. कारण काही वेळेला 5वी मध्ये सुद्धा काही गोष्टी तासवारीमुळे राहत असतात. तुम्ही आमच्याकडे यायचं, आम्हाला बिनधास्तपणे आमची तुम्ही लक्षात घ्या, आमच्या जसे आमची आम्हाला 2-3 मुलं आहेत तसं आम्ही तुमच्या घरातलेच आहोत. लक्षात घ्या, कुटुंबातले आहोत हे समजून तुम्ही आम्हाला तुम्ही जसं आम्ही तुमच्यावर जसं हे करतोय तसं तुम्हीही आमच्याकडे लक्ष द्यायचं. आणि दोघांनी म्हणून अजून सुद्धा हा गाडा कसं व्यवस्थित हाकता येईल, जोरात आपण कसं पळू, रेस मध्ये कसं उतरू जगाच्या, हे पाहायचंय. तेवढं मी बोलतोय आणि तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि त्या ठिकाणी थांबतो.